हॅलो फ्रेंड्स, ओमकार लर्निंग सेंटरमध्ये परत एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत टेन्सेस इन इंग्लिश ग्रामर। सो बेसिकली देयर आर 3 मेन टेन्सेस इन इंग्लिश लँग्वेज अँड ईच टेन्स इज फर्दर सबडिवाइडेड इनटू देयर 4 टाइप्स। तर आपण आज सुरू करूया। आपला जो पहिला टेन्स आहे प्रेझेंट टेन्स। प्रेझेंट टेन्सचे 4 मेन टाइप्स आहेत, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स व प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। आता बऱ्याचशा मुलांना टेन्स ओळखण्यामध्ये, त्यांना अप्लाय करण्यामध्ये अडचण असते, तर आपण ही अडचण आजच्या व्हिडिओमध्ये दूर करूया। तर स्टार्ट करूया। आपला पहिला टेन्स जो आहे तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स। आता सिंपल प्रेझेंट टेन्स ओळखायचा कसा? सिंपल प्रेझेंट टेन्सची नावाप्रमाणेच एकदम सिंपलशी ओळख आहे। यामध्ये वर्बचा फर्स्ट फॉर्म किंवा यस ईएस वर्बसोबत लावलेलं असतं किंवा जोडलेलं असतं। आता यस ईएस कधी वापरायचं, वर्बचा फर्स्ट फॉर्म कसा घ्यायचा ते बघण्यासाठी आपण इथे पहिले आपले 7 पर्सनल प्रोनाउन्स यूज करूया। ऑल द सेंटेन्स आर मेड विथ दिस बाय यूजिंग दिस 7 पर्सनल प्रोनाउन्स। आपण या पूर्ण सेंटेन्समध्ये इथे जे काही वाक्य बनवले आहे त्यामध्ये हे 7 पर्सनल प्रोनाउन्स यूज केलेले आहे। तर त्याकरिता आपण 1 बाय 1 प्रत्येक पर्सनल प्रोनाउन्सचा यूज कसा होतो ते इथे चेक करूया। तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। बघा, सिंपल प्रेझेंट टेन्सचा साधासा एक सोपा फॉर्म्युला आहे। यामध्ये एक सब्जेक्ट असतो, त्यानंतर आपला वर्ब असतो, त्याचा फर्स्ट फॉर्म किंवा त्यासोबत यस किंवा ईएस जोडला जातो, त्यानंतर आपला एक ऑब्जेक्ट आणि लास्टमध्ये एक्सटेन्शन अदर पार्ट ऑफ द सेंटेन्स। तर आता इथे आय, वी, यू आणि दे हे 4 पर्सनल प्रोनाउन्स जर यूज होत असतील तर त्यासमोर वर्बचा फक्त फर्स्ट फॉर्म यूज होतो। जसं आपले वर्ब आहेत लाईक, सबस्क्राईब, ॲक्सेप्ट, इटीसी। तर त्याच जर आपण त्या ठिकाणी ही, शी, इट हे जर ॲज अ सब्जेक्ट यूज करत आहोत तर तिथे आपला त्यासमोर वर्बसमोर यस किंवा ईएस प्रत्यय लागला जातो। म्हणजे जर मला लाईक्स म्हणायचं आहे किंवा तिथे ॲक्सेप्ट्स येणार किंवा तिथे सबस्क्राईब्स येणार। तर त्यानुसार आपण एक सेंटेन्स पाहतो इथे, ते आहे आय, वी, यू, दे सबस्क्राईब अ चॅनल टुडे। दॅट मीन्स इफ आय वॉन्ट टू यूज आय, देन द सेंटेन्स विल बी लाईक आय सबस्क्राईब अ चॅनल टुडे। जर त्याच जागी मला वी यूज करायचा आहे, वी सबस्क्राईब अ चॅनल टुडे, यू सबस्क्राईब अ चॅनल टुडे आणि देचा यूज करून दे सबस्क्राईब अ चॅनल टुडे। सिमिलरली इफ यू वॉन्ट टू यूज ही, शी, इट इन द सेंटेन्स, तर आता ही, शी, इट समोर आपला यस किंवा ईएस प्रत्यय लागणार। तर ही सबस्क्राईब्स अ चॅनल टुडे, शी सबस्क्राईब्स अ चॅनल टुडे अँड इट सबस्क्राईब्स अ चॅनल टुडे। या प्रकारे आपली वाक्यरचना होईल। बघा, परत एकदा सिंपल प्रेझेंट टेन्सची ओळख आहे यस किंवा ईएस प्रत्यय किंवा वर्बचा फर्स्ट फॉर्म। तर वर्बचा फर्स्ट फॉर्म आय, वी, यू अँड दे या 4 पर्सनल प्रोनाउन समोर होतो आणि यस ईएसचा यूज ही, शी, इट हे जर आपले सब्जेक्ट म्हणून यूज झाले असतील वाक्यात तर होतो। हा होता आपला सिंपल प्रेझेंट टेन्स। आता वळूया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। आता कुठलाही कंटिन्युअस टेन्स ओळखण्याची एक सोपीशी युक्ती म्हणजे आपल्याला त्याच्या वर्बला पकडायचं आहे आणि वर्बसोबत आयएनजी प्रत्यय लागलेला आहे का ते बघायचं आहे। जर वर्बसोबत आयएनजी फॉर्म लागलेला आहे तर तो समजायचा आपला कंटिन्युअस टेन्स। तर इथे आपण आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघतोय। त्याचा फॉर्म्युला या प्रकारे आहे, सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस वर्ब आयएनजी फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस एक्सटेन्शन। तर आता वर्बला आयएनजी फॉर्म आपल्याला जेव्हा यूज करायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्बची गरज पडेल। तर आता इथे सिंपल प्रेझेंट टेन्स असो तिथे आपला यस ईएस आला, जर प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर तिथे आपल्याला हेल्पिंग वर्ब लागतात ॲम, इज, आर। मग आता ॲम कुठे यूज करायचा, इज कुठे यूज करायचा आणि आर कुठे यूज करायचा? तर बघा, जर मी आय ॲज अ सब्जेक्ट यूज करत आहो तर आयच्या समोर ॲम लागणार, आय समोर ॲम लागणार। तसंच ही, शी, इट हे जर माझे सब्जेक्ट म्हणून यूज होत आहे तर त्यांच्यासमोर इज लागणार। आणि जर वी, यू व दे हे मी ॲज अ सब्जेक्ट यूज करत आहो तर त्यांच्यासमोर मी आर वापरणार, कारण ते तुमचे प्ल्युरल प्रोनाउन्स आहेत। तर बघा, इथे मला तेच वाक्य आता कंटिन्यू करायचं आहे। तर आयच्या समोर ॲम लागून वाक्य असं होणार, आय ॲम V1 प्लस आय एन जी, दॅट मीन्स सबस्क्रायबिंग, सबस्क्राईबसोबत आय एन जी लागणार, म्हणजे आय ॲम सबस्क्रायबिंग अ चॅनल टुडे। त्यानंतर ही, शी, इटच्या समोर इज लागेल, तर ही, शी ऑर इट इज सबस्क्रायबिंग अ चॅनल टुडे। आणि फायनली वी, यू व दे जर आपण यूज करत आहोत त्यांच्यासमोर आर लागणार, तर वी, यू, दे आर सबस्क्रायबिंग अ चॅनल टुडे। तर 1 बाय 1 बघितलं तर आय एम सबस्क्रायबिंग अ चॅनल टुडे,
he is subscribing a channel today, she is subscribing a channel today, it is subscribing a channel today. Similarly, we are subscribing a channel today, you are subscribing a channel today, and last they are subscribing a channel today. आता हा झाला आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. यानंतर आपल्याला जायचं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सकडे. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स कसा ओळखायचा, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सची ओळख आहे त्यासमोर जो व्हर्ब आपण यूज करणार आहोत वाक्यात त्याचा थर्ड फॉर्म V3 ज्याला आपण म्हणतो तो यूज होतो. इथे आपली ॲक्शन कंप्लीट झालेली असते. तर इथे आता आपला फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस एक्सटेन्शन. जेव्हा आपण व्हर्बचा थर्ड फॉर्म यूज करणार आहोत तर त्यासमोर हेल्पिंग वर्ब चेंज होणार, तर ते आहे इथे हॅव हॅज. जसं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये यस इयस म्हणजेच डू किंवा डज हे हेल्पिंग वर्ब होते. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये ॲमिज आर प्लस V1 ING झालं होतं, तर इथे V3 म्हणजेच वर्बचा थर्ड फॉर्म यूज करण्याच्या पूर्वी आपल्याला हॅव हॅज हे हेल्पिंग वर्ब यूज करायचे असतात. तर त्यानुसार आता हॅव कुठे यूज होतो आणि हॅज कुठे असतो, तर आय, वी, यू आणि दे या चारही पर्सनल प्रोनाउन्सच्या समोर आपला हॅव यूज होणार व ही, शी, इट यांच्यासमोर हॅज लागणार. तर आपले सेंटेन्स या प्रकारे असणार, वी आर कॅरी फॉरवर्ड, वी आर कॅरिंग हिअर द सेम सब्जेक्ट फॉरवर्ड और सेम सेंटेन्स फॉरवर्ड. तर इथे आता आपले जे पर्सनल प्रोनाउन आहे तिथे आपण एकच सेंटेन्स इथे घेतलेलं आहे टू अवॉइड कन्फ्युजन. आपले कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी आपण एकच सेंटेन्स इथे कंटिन्यू करतो आहे. तर यामध्ये जर मी आय, वी, यू, दे यूज केलं तर त्यांच्यासमोर हॅव लागणार प्लस V3 म्हणजे सबस्क्राईब्ड अ चॅनल टुडे. सिमिलरली ही, शी, इट जर यूज झालं तर त्यांच्यासमोर हॅज येणार, तर ही, शी, इट हॅज सबस्क्राईब्ड अ चॅनल टुडे. तर मग आपले वाक्य इंडिव्हिज्युअली असे होणार, आय हॅव सबस्क्राईब्ड अ चॅनल टुडे, वी हॅव सबस्क्राईब्ड अ चॅनल टुडे, यू हॅव सबस्क्राईब्ड अ चॅनल टुडे अँड दे हॅव सबस्क्राईब्ड अ चॅनल टुडे. आणि फायनली ही, शी, इट यांच्यासमोर ही हॅज सबस्क्राईब्ड अ चॅनल टुडे, शी हॅज सबस्क्राईब्ड अ चॅनल टुडे अँड इट हॅज सबस्क्राईब्ड अ चॅनल टुडे. आणि लास्ट उरला आहे आपला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे यामध्ये परफेक्ट पण येणार, कंटिन्युअसच्या पण प्रॉपर्टी येणार. कंटिन्युअस म्हटलं की परत आला पाहिजे तिथे ING फॉर्म, आणि परफेक्ट आहे तर हॅव हॅज इथे येणारच. मग त्यासोबत आणखी एक हेल्पिंग वर्बची आपल्याला गरज पडते जो असतो इथे बीन. त्यामुळे याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस व्हर्ब 1 ING प्लस ऑब्जेक्ट प्लस एक्सटेन्शन. इथे व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मला आपण ING लावणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला हॅव हॅज सोबत बीनची आवश्यकता असते. आता हॅव आणि हॅज कुठे यूज करायचं हे आपण प्रिव्हियस जो टेन्स झाला प्रेझेंट परफेक्ट त्यामध्येच यूज केलेलं आहे, तर ते तिथे लिहिलेलं आहे. इथे फक्त आपल्याला सगळ्यांसमोर बीन लावायचं आहे. म्हणजे आय, वी, यू आणि दे यांच्यासमोर हॅव प्लस बीन येणार प्लस V1 ING होणार, आणि ही, शी, इट याच्यासमोर हॅज प्लस बीन प्लस V1 ING असा यूज होणार. तर आपले सेंटेन्सेस असे असणार, आय, वी, you, they have been subscribed a channel today. That means I have been subscribing a channel today. We have been subscribing a channel today. You have been subscribing a channel today. And they have been subscribing a channel today. Similarly, he, she, it च्या समोर has लागणार, तर he has been subscribing a channel today. She has been subscribing a channel today. And it has been subscribing a channel today. हा होता आपला कंप्लीट प्रेझेंट टेन्स. यामध्ये आपण प्रेझेंट टेन्सचे चारही पार्ट डिस्क्राईब केलेले आहेत. एकदा मी रिपीट करतो पूर्ण वाक्य आणि पूर्ण ओव्हरऑल आपण याचा एक ओव्हरव्ह्यू बघूया. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वर्बचा फर्स्ट फॉर्म किंवा यस इयस येतं. आता यस इयस कुठे लावायचं आहे आपल्याला, ही, शी, इटच्या समोर, आणि बाकी जर असेल आय, वी, यू, दे त्यासमोर फक्त वर्बचा फर्स्ट फॉर्म येणार. तसंच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हटला की त्याची ओळख आहे ING. द ॲक्शन इज कंटिन्युइंग हिअर, so we have to use ING form with every verb first form or first form of the verb. तर इथे आता आपल्याला ING फॉर्म लावायचा आहे, तर इथे हेल्पिंग वर्बची गरज पडते ॲम, इज, आर. तर आयच्या समोर आपल्याला ॲम यूज करायचं आहे, ही, शी, इटच्या समोर इज लागणार, आणि वी, यू आणि दे यांच्यासमोर आपला आर यूज होणार कारण हे प्ल्युरल आहेत. त्यानंतर होता आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. परफेक्ट म्हटला की त्यामध्ये वर्बचं थर्ड फॉर्म आलं, इथे ॲक्शन आपली कंप्लीट झालेली असते. तर थर्ड फॉर्मच्या समोर आपल्याला हेल्पिंग वर्ब परत चेंज होणार, तर ते असतात हॅव आणि हॅज. तर आय, वी, यू आणि दे या चारहीच्या समोर आपला हॅव येणार, आणि ही, शी, इट यांच्यासमोर हॅज येणार. आणि लास्ट आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस म्हटलं की परत ING आणि
परफेक्ट कंटिन्युअस आहे, तर परफेक्ट असल्यामुळे हॅव हॅज येणार. तर आता त्याच्यासोबत कनेक्टर म्हणून आणखी एक हेल्पिंग वर्ब असतो सपोर्टिंग, जो असतो बीन. म्हणजे आपला फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट प्लस एक्सटेन्शन. या प्रकारे आपले चारही टेन्सेस यूज होतात. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये V1 प्लस SES, कंटिन्युअसमध्ये am is are प्लस V1 ING, प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅव हॅज प्लस V3 आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅव हॅज प्लस बीन प्लस V1 ING. थँक्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. थँक्यू.